शहरातील साखरपेठ परिसरातील शालेय गणवेश तयार करणाऱ्या जुन्या 2 मजली गारमेंट सेंटरला भीषण आग लागली। ही घटना मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली। या आगीत मोठ्या प्रमाणात कापड व तयार गणवेश जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 8 बंब पाणी मारावे लागले। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या सेंटरमधून धूर ज्वाळा येत असल्याचे नागरिकांना दिसतात त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळवले। माहिती कळताच रविवार पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मात्र गल्लीत अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना थेट आगीच्या ठिकाणी पोहोचता आले नाही। त्यामुळे सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर गाड्या उभ्या करून अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाईपच्या सहाय्याने आतमध्ये प्रवेश करून पाण्याचा मारा करावा लागला। गारमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड साठा असल्याने आगीने काही वेळातच तीव्र रूप धारण केले। आगीची तीव्रता पाहता अग्निशमन विभागात रेस्क्यू व्हॅन, ऑक्सिजन मास्क व ऑक्सिजन टाक्यांसह अग्निदूत पथकही घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। साखरपेठ या ठिकाणी सैफनसाहेब सगरी यांचा एक घर पण आहे, अजून रेडीमेडचा त्यांचा कारखाना आहे छोटासा, त्यामध्ये आपला संसार करून उपजीविका करत होते। परंतु आज अचानक आग लागली, कशामुळे लागली अजून हे निश्चित झालेलं नाहीये, पण आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांचा सर्व माल जळलेला आहे। त्याची अग्निशमनाच्या गाड्या आल्यात, आता आग जसं काम चालू आहे। परंतु आता ह्या गरीबावर काय आता फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मला याचा बिचाराला सगळ्यांनी मदत करायची गरज आहे, कारण तो हिरो गरीब माणूस, तो सगळ्यांची मदत करणारा व्यक्ती आहे, एक समाजसेवक म्हणून काम करतोय तो। त्याच्याच घराला आग लागली, अतिशय आम्हाला दुःख वाटायलंय। आम्हाला जसं फोन आला, मी ताबडतोब इथं आलो, बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। तर आता मी शासनाला विनंती करतो की सखोल चौकशी करून जर एमईसी शाट सुरू झाला असेल तर त्या नुकसान भरपाई द्यावा, अशी माझी शासनाकडे मागणी आहे। चौकशी करावा, कारण मला तर वाटतं की शार्ट सर्किट झाला असेल बहुतेक। छोटा मोठा कारखाना आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांचा चालता व्यवसाय, 2 मुलं त्यांचे तेच काम करतात। टेलरिंग स्वतः तिने कापड शितात, तिने शेळ्यांचे ड्रेस वगैरे शितात। परंतु आताच्या सध्या माल आलाय, सीझन जूनचा महिना आहे, शाळा चालवणार आहे, ते सगळं तिने माल आणल्यात, ते माल जळून खाक झालेला आहे। यासाठी मी विनंती करतो शासनाला की चौकशी करून याला काहीतरी काय मदत मिळून द्यावी, एवढी माझी अपेक्षा आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेनंतर उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। यासाठी अग्निशमन विभागाचे अच्युत दुधाळ, नेताजी दराडे, गौतम आव्हाड, समीर पाटील, फायरमॅन योगेश ठोंबरे, संपत गायकवाड, शुभम मिरगुंडे, कल्याणी धप्पादोळे, स्वप्नील कांबळे, पंकज माळी, घाटे, ताटीगल, कदम, सीताफळे, सलगर यांनी परिश्रम घेतले। या अग्निशमक दलाच्या लोकांनी पूर्णपणे आत जाऊन त्या पूर्ण आग आटोक्यात आणण्याचा आता प्रयत्न केलेला आहे। आग आता 25% आलेलं आहे। मला असं वाटतं त्या ठिकाणी रेडीमेड गारमेंट असल्यामुळं पूर्ण कापडाचं त्या ठिकाणी होळी झालेलं आहे। मला वाटतंय अंदाजे किती लाखाचं नुकसान आहे मला काय त्या मालकाशी बोलल्यानंतरच कळेल, पण मला वाटतं महानगरपालिकेनं याची जबाबदारी घेऊन आमच्या पत्रावर किंवा आमच्या ह्याच्यावर महानगरपालिकेने आज त्यांना काहीतरी मदत करावी, त्यांच्या आर्थिक त्यांना मदत करावी असं मला त्या ठिकाणी नमूद करावं वाटतं। त्या छोटीशी बोळात अग्निशामक दलाच्या 200-300 फूटपर्यंत गाडी येत नाही, त्यांची त्या पाईपच्या माध्यमातून वर पत्र्या पूर्ण अजीर्ण इमारत आहे, पत्र्यावर वर चढायला पण येत नाही। 1 फीट जर सरकलं तर पूर्ण इमारत कोसळते की काय, अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या सगळींच्या घरात मोठ्या प्रमाणात आग लागलं होतं। तर अग्निशामक दलानं आता जवळपास 25% ते आणलेलं आहे, तर लवकरच ते विजेल अशी मी आशा करतो।